नमस्कार. नमस्कार. माझं नाव किसन गडदे, जिल्हा प्रतिनिधी परभणी, एशियन सीड्स प्रायव्हेट लिमिटेड इंदोर या कंपनीकडून जे आपण उन्हाळ्यामध्ये ॲडव्हान्स बुकिंग चालू केली ते कृषी गोड 151 या व्हरायटीचे 777 आपल्या कंपनीच्या रिसर्चमध्ये 4 व्हरायटी आहेत. हो. त्यापैकी आपण कृषी गोडची बुकिंग दिलेली होती. हो. आणि त्यानुसार तुम्ही बुकिंगप्रमाणे खरेदी पण केलं. आपला परिचय द्या. मी राधेश्याम खरबळ, राहणार वेलतुरा, तालुका सेनगाव, जिल्हा हिंगोली या इथला शेतकरी आहे. आणि 4 बॅग आपण घेतल्या होत्या कृषी गोल्ड 151च्या. आणि त्या 4 बॅगाची जवळपास 1.5 फूट अंतरावर पेरणी केली. मधातलं अंतर 18 इंचाचं पेरणी यंत्रामधून. आणि ती एकरी 22-23 किलोच पाडलं. जेणेकरून त्याच्यामध्ये अंतर जर जास्त राहिलं तर हवा खेळती राहिल्या हिशोबानं. आणि पूर्ण पेरणी आपण दुसऱ्याही व्हरायटीची त्याच पद्धतीने करत असतो या मागच्या 5-7 वर्षापासून. आणि त्याच पद्धतीने हिची पेरणी करण्यात आली. ही पेरणी केल्याच्या नंतर बाकीसुद्धा काही व्हरायट्या आपल्याकडे पेरलेल्या आहेत 3-4 प्रकारच्या. तर त्या 3-4 प्रकारच्या व्हरायट्यामध्ये ही जी काही व्हरायटी आहे कृषी गोल्डची आपल्या कंपनीची, त्याच्यामध्ये आपल्याला समाधानकारक असे बदल दिसायला लागलेले आहेत. जेणेकरून त्याचे काही फुटवे असतील, त्या फुटव्यामध्ये सुद्धा त्याच्या फुलाचं रूपांतर आणि आता कळीमध्ये ते होताना दिसते. नक्कीच एखाद्या वेळेस जर फुलाचं कळीमध्ये एखाद्या वेळेस जर आपल्याला एवढ्या तो फुटव्याला जर माल लागलेला असेल तर मला असं वाटतं पुढच्या आता आगामी काळामध्ये आपल्याला पाऊस कसा येतोय, नैसर्गिक आपत्त्या काय होतात त्याच्यावर तर आपण नाही सांगू शकत. पण जर नैसर्गिकता आपण त्या मालाची पाहिली तर 100% 20 ते 25% याचं उत्पन्न वाढलेलं आपल्याला बाकी व्हरायटीच्या तुलनेत दिसेल. 100%. तर आता हे जे आपला प्लॉट बघून काही इतर शेतकरी आपण, कारण कीर्तनकार बी आहात, तुमचा जे संपर्क आहे आदर, हा तुमचा मोठा नेटवर्क आहे. बरोबर. तर तुमच्या माध्यमातून काही जे तुमचे शेजारी आहेत शेतकरी बाकीचे ही व्हरायटी बघून काही या व्हरायटीबद्दल आपल्यासोबत काही इन्क्वायरी दिसतं? नक्कीच. एखाद्या वेळेस जर आपलं उत्पन्न वाढल्याच्या नंतर दुसऱ्याचंही शेतकऱ्याचं उत्पन्न वाढत असेल तर आपण ते केलंच पाहिजे या मताचा मी आहे. म्हणून मी बाकी शेतकऱ्यांना सुद्धा असं आवाहन करेन की जेणेकरून आपण कोणत्या तरी कंपनीचं बियाणं हे बाजारातून आणून पेरणारच आहात आणि त्याबद्दल तुम्हाला पुढचं काय होणार आहे ही सुद्धा कंपनी जरी काही सांगत असेल तरी तुमच्याकडे त्याच्याबद्दल आत्मविश्वास नाही. तर आपण जे काही अनुभवातून सांगायला लागलो हे अनुभव आपण ऐकल्याच्या नंतर नक्कीच पुढच्या वर्षी हिची पेरणी करून जास्तीत जास्त उत्पन्न कसं घेता येईल हे शेतकऱ्यांनी सुद्धा घेतलं पाहिजे. आणि त्या शेतकऱ्यांना सुद्धा माझं आवाहन वजा विनंती सुद्धा आहे की आपण नक्कीच या व्हरायटीची पेरणी पुढच्या वर्षात केली पाहिजे. या व्हरायटीची कृषी गोल्ड 151 हे तुमच्या सांगण्यावरून आणि तुमच्या विशेषतः म्हणजे अनुभवावरून बरोबर आहे. तर येणाऱ्या काळामध्ये 100% आपलं ॲव्हरेज बघून पेरणी केली पाहिजे. पेरणी वाढणार. कारण कोणताही एखाद्या वेळेस कंपनी शेतकऱ्याला फसवू शकते. बरोबर. पण मला असं वाटतं शेतकरी शेतकऱ्याला फसवणार नाही. का? कारण सगळ्या शेतकऱ्याचे हाल शेतकऱ्याला माहीत असतात. त्यामुळे मी काही एखादी ह्याच्याबद्दल वाहवा सांगून कोणा शेतकऱ्याची फसवणूक होणार नाही याची माझ्यापर्यंत तरी दक्षता घेईन. बरोबर. नाही, तुमचं ते फीड नाहीये संप्रदायातून ह्या गोष्टी घडत नाहीत. हे आपल्या ग्रामीण भागात म्हणजे याचा अनुभव आहे. बरोबर. त्यामुळं जे आहे ते तुम्ही लिगली लाईव्ह सांगताय. सांगतो. धन्यवाद. रामकृष्ण. रामकृष्ण.